तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आज आपल्या साईटवरती जो स्लॅब ठोकण्याचं काम आहे तर ते चालू होतं. तर माझ्या बऱ्याचशा मित्रांची किंमत आली होती, म्हणजे किरण भाऊ तुम्ही जास्त करून जे पहिले भीती घेता म्हणे आणि नंतर कॉलम का बरं नाही घेते म्हणे. तर आता आपल्या साईटवरती तुम्ही पाहू शकता, तर पहिले टोटल आपण ओपन आरसीसी करून आता स्लॅब भरण्याचं काम चालू होतं. तर आपल्याला राहुल मिस्त्री एकदम योग्य पद्धतीने सांगणार आहे की पहिली कोणती पद्धत आपण केली पाहिजे, जेणेकरून माझे जेवढे पण नवीन घर बांधणारे असतील किंवा जेवढे नवीन फॉलोअर्स असतील त्यांना समजून जाईल. कारण की बऱ्याचशा मित्रांची मला कमेंट आली होती की आपण नेमकं कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, कारण की त्यांच्या मनामध्ये एक कन्फ्युजन असतं. ते कन्फ्युजन आज आपले व्हिडिओद्वारे पूर्ण दूर होणार आहे. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री, नेमकं आपल्या मित्रांनी नेमकं ओपन आरसीसी केली पाहिजे का पहिले भीती बांधल्या पाहिजे? आता नेमकं तुम्ही दोन्ही पण पद्धती एकदम सविस्तर सांगा. भले व्हिडिओ मोठा बी झाला चालन, पण मग आपले जेवढे नवीन जेवढे फॉलोअर्स असतील, जेवढे मित्रमंडळी असेल, त्यांची जी मनातली शंका आहे ती एकदाची दूर करून टाका. सर्वात प्रथम दोन्ही पद्धतीनं ते आपल्या आपल्या जागेवर योग्यची. बरोबर. अशा एक पद्धत एकदम घाण आहे, दुसरी चांगली असं नाही. दोन्ही बी त्या पद्धतीने योग्यची. जर तुमचं स्ट्रक्चर जर समजा जास्तच उंच आहे, असं मोठमोठे टावर आहे 10-5 मजली, तर त्यावेळेस न विचार करता तुम्ही असं ओपन फ्रेम स्ट्रक्चर करू शकता. जसं आता आपलं इथे काम चालू आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे याच्यावाले ओपन आरसीसी ओपन आरसीसी याचे बेनिफिट असे आहे तुम्हाला, भविष्यात आपण याला आहे ना ते एसी वीट म्हणतो, हलकी वीट, त्याच्यात बी बांधकाम करू शकतो. म्हणजे त्याचं वेट बी कमी राहतं आणि तिथवाले लाईफ तर नाही आहे इतकी, पण ते चांगलंच राहतं या हिशोबाने. आणि याच्यावाले जे आपण कोटे म्हणतो, तर भविष्यात याला आपण ओपन आरसीसी जर केली आणि त्याला तुम्ही जर बांधकाम केल्यानंतर त्याला कॉलम शेजारी बारीक बारीक तरी जाणार, बरोबर. मोठे बी जाऊ शकतात, त्याच्यावाली काही शाश्वती नाही. पण त्याला इलाज असेल ना, काही इलाज असेल ना त्याला, काही तडे इलाज आहे ना, आपण चिकन मेस लावून करून देतोय, पण तरी ते जातच. कारण त्याचं आजपर्यंत आपण चिकन मेस लावून प्रत्येक ठिकाणी असं काम केलंय, पण थोडे पारकऱ्याचे जाणारच आहे, कारण ते ओपनच आरसीसी. पण त्याच्याबरोबर त्याचा फायदा एक कोणता होतो, जे जास्त मोठमोठा स्ट्रक्चर आहे त्याला जर भूकंप जर आला, जर आपण पहिली भिंती बांधली असल्या तर त्याला त्या भिंतीला धोका राहतो. त्याकरता जर अशी ओपन जर आरसीसी केली मोठ्या स्ट्रक्चरसाठी बरं का, तर त्यावेळेस ती भिंती अंगावर. ठीक आहे राहुल मिस्त्री, तर मला एक तुम्ही एकदम सोप्या भाषेत सांगा की ज्यावेळेस तुम्ही ओपन आरसीसी करता तर ती मालकासाठी चांगली राहते का ठेकेदारासाठी चांगली? ठेकेदारासाठी चांगली राहते. आता माझं बघा, एका हप्त्यात त्यांनी पूर्ण कॉलम ठोकून जाते आणि आता दुसऱ्या हप्त्यात माझा पूर्ण स्लॅब ठोकून झाला. म्हणजे हे मिस्त्रीसाठी खूप काही चांगली गोष्ट आहे ही. आणि मिस्त्रीला 2 पैसे बी चांगले राहतात. पण ज्यावेळेस तुम्ही बांधकाम पहिली करणार आहे तर त्याच्या वेळेस बांधकामात जास्त वेळ जाणार आहे. पुन्हा त्याला डबल सेंटरिंग बी चारी बाजून पहिला खूप वेळ जातो. तसे त्याला बेसच मुळात आपण बनवून राहतो, त्याच्यामुळे टपाटप ठोकणं बी होतं आणि चांगलं म्हणजे मिस्त्रीसाठी ते योग्यच आहे. बरं ठीक आहे. आता तुम्ही आम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलं, किंवा तुमचं जर जास्त मोठं टेक्चर असलं, उंच टेक्चर असलं 4-5 मजली, तर तुम्ही ओपन आरसीसी करू शकतात. परंतु आता जर समजा आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा क्षेत्रामध्ये जवळपास म्हणजे पहिले भीती बांधून नंतर स्लॅब टाकलं जातं, तर त्या पद्धतीविषयी थोडक्यात सांगा. ती पद्धत अशी, जर समजा आपलं ग्राउंड फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर आहे, समजा 2च मधल्या लोक आपलं घर आहे, त्याच्या वर हात चालणार नाही ना, मी जे सांगतो ते तुम्ही नीट ऐकून घ्या. कारण 2च फ्लोअर आहे ना, आपलं एलिव्हेशन एकदम हाय क्वालिटीचं आहे, चांगलं दिसणार आहे. त्यावेळेस जर तुम्ही ती पद्धत केली तर ती योग्यची. ती काही एवढी अशी घाण पद्धत नाही. म्हणजे पहिले भिंती बांधायच्या आणि नंतर स्लॅब टाकायचं. नंतर स्लॅब टाकायचं, कारण ती उंच असल्यामुळे, उंच नाही ना, त्यामुळे भूकंप जरी आला तर त्याला काही फारसा काही फरक पडत नाही. बरोबर. कारण ते 2च मजलीपर्यंत आहे. पण ज्यावेळेस तुम्ही जर ते 2 मजलीपर्यंत हाय क्वालिटीचं तुमचं बाहेरचं डिझाईन एलिव्हेशन चांगलं, एलिव्हेशन, त्यावेळेस जर तुम्ही ओपन आरसीसी केली तर त्याला क्रॅश जाणार आहे. म्हणजे तुम्हाला मेंटेनन्स राहणार आहे भविष्यात, त्याच्यावाले मेंटेनन्स करणं गरजेचं राहतं. दरवर्षी तुम्हाला त्याच्यावाले लांबी भरावं लागेल, बिरा पुट्टी भरून त्याला डबल कलर करावं लागेल. म्हणजे तुमच्यावाली कॉस्ट वाढणार तिथे. त्या अशा पद्धतीने दरवर्षी तुम्हाला मेंटेनन्स करणं शक्य नाही राहत. त्याकरता ती पद्धत बी केली तुम्ही तर भविष्यात तिला ना क्रॅचेस जात नाही, तुमच्यावाले जे व्हॅल्युएशन आहे ते खराब दिसणार नाही, ते क्वालिटी दिसणार आहे. म्हणजे तुम्ही 10-10, 15-15 वर्ष जरी कलर नाही केला तरी त्याला क्रॅचेस वगैरे काही जात नाही. ती पद्धत बी योग्य आहे, पण ती फक्त 2 मजली करताच योग्य आहे. त्याच्यावर जर करीत असेल तर तुम्ही हीच पद्धत अवलंबली पाहिजे, कारण हिला आहे ना नंतर भूकंप जर आला तर धोका राहतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल मिस्त्री, ज्यावेळेस आपण ओपन आरसीसी करीत असतो, ओपन आरसीसी केल्यानंतर ज्यावेळेस आपण भीत बांधत असतो तर भीताचं लोड नेमकं कुठं जात असतो? भीतीचा लोड आहे ना, पहिलं आपण ज्यावेळेस बीम भरतो त्या बीमवर लोड जातो, तो बीम आहे दोन्ही कॉलमवर ट्रान्सफर करीत असतो. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस ओपन आरसीसी करतो त्यावेळेस, आणि ज्यावेळेस आपण ओपन आरसीसी नाही करीत, ज्यावेळेस आपण पहिले भीती बांधतो नंतर आरसीसी करतो, त्यावेळेस त्याचा लोड कुठं जातो? तो शेवटी त्या बीमवर जाऊन कॉलमवर जाणार आहे. पण काय होतं, ज्यावेळेस आपण तो नंतर कॉलम भरतो ना, तो भिंतीला आहे ना माल पक्का चिकटेल राहतो. त्यामुळे थोडाफार आहे ना भिंतीवर बी लोड त्याचा ट्रान्सफर होतो, पण पाहिजे तेवढा नाही. बरं ठीक आहे. तर राहुल मिस्त्री, एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिली, आणि जी सविस्तर माहिती आजपर्यंत कुठल्याच म्हणजे युट्यूबवर पण तुम्हाला भेटली नसेल, आणि इंस्टाग्रामवर भेटली नसेल, फेसबुकवर भेटली नसेल, तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम चांगली माहिती दिली राहुल मिस्त्री. तर खरंच माझे जेवढे मित्र असतील
नवीन फॉलोअर्स असतील त्यांच्यापर्यंत आपली ही माहिती शेअर करीत चला मित्रांनो. आणि ज्यांना पण नवीन घरचं काम करायचं चालू असेल त्यांच्यापर्यंत पण आपली ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तो व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.